नमस्कार मित्रांनो, नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील शेवळे येथील द्वारकाधीश साखर कारखान्याचा पहिला हप्ता 2,900 रुपये प्रति टन जाहीर करण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन सावंत यांनी दिली आहे. कारखान्याचा 26वा गळीत हंगाम नुकताच सुरू झाला असून यंदा गाळपासाठी येणाऱ्या ऊसास पहिला हप्ता 2,900 टन प्रमाणे अदा केला जाईल असे श्री सावंत यांनी सांगितले. गाळपानंतर पहिल्या पंधरवड्यात ऊस उत्पादकाकडून आलेल्या ऊसास 2,900 रुपयाप्रमाणे पहिला हप्ता अदा केले असल्याचेही त्यांनी सांगितले. सर्व ऊस उत्पादकांना साखर कारखाना राबवित असलेले शाश्वत ऊस विकास योजनेचा लाभ घेऊन ऊसाची लागवड कराव्यात आणि आपले प्रति एकरी ऊस उत्पादन वाढवावे असेही आवाहन केले आहे. ऊस हे शाश्वत पीक असूनही नैसर्गिक आपत्ती आली तरी ते तग धरून उभे राहू शकते. त्यामुळे जास्तीत जास्त क्षेत्रावर ऊसाच्या लागवडी कराव्यात असे आवाहन केले आहे. कारखान्याच्या चांगल्या कामाची दखल घेऊन विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांनी यावर्षी कारखान्यास उत्कृष्ट साखर कारखाना, बेस्ट ऑफ ऑल परफॉर्मन्स मॅनेजमेंट, उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन हे पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहेत. ही बाब भूषणाव आहे असेही ते बोलताना सांगितले. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने वर्तवलेल्या अंदाजानुसार चालू साखर हंगाम साखर उत्पादनाच्या आणि साखर उताराच्या दृष्टीने गोड ठरणार आहे. देशात गत वर्षीपेक्षा 53 लाख टन जादा म्हणजेच 315 लाख टन साखर निर्मिती होणार आहे. अतिरिक्त साखर गोदामात पडून राहू नये यासाठी एकूण 10 लाख टन अतिरिक्त साखर निर्यातीस परवानगी द्यावी अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. तसेच MSP वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने देशाचे साखर उत्पादनाचे अंदाज जाहीर केलेले आहेत. मागील हंगामात 261 लाख टन साखर निर्मिती झाली होती. चालू हंगामात 35 लाख टन साखर इथेनॉल निर्मिती वळविली जाईल. त्यानंतर उत्पादन 20% वाढवून 315 लाख टनावर पोहोचेल. धन्यवाद.